In the earlier video, we have studied kingdom Monera in details. In today's lecture, we are going to study the next kingdom, kingdom Protista. Firstly, those organisms they are included in kingdom Protista, they are unicellular organisms. Means they are made up of single cell. They are made up of single cell, and they are all organisms are eukaryotic. Eukaryotic means eukaryotic म्हणजेच काय आहे की membrane bound cell organelles are present and nucleus is well developed. ज्या ऑर्गॅनिझम्समध्ये न्यूक्लियस वेल डेव्हलप झालेला असतो असे ऑर्गॅनिझम्सला आपण युकॅरियोटिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणतो. They are mostly aquatic. Some of them are motile, some of them are non-motile. जर ते मोटाईल असेल, मोटाईल म्हणजे काय आहे की हालचाल करणारे. जर मोटाईल आहे तर त्यांच्यामध्ये काय प्रेझेंट आहे तर लोकोमोटरी ऑर्गन्स आर प्रेझेंट. द लोकोमोटरी ऑर्गन्स कोणते कोणते आहेत तर फर्स्ट इज सिलिया, सेकंड वन इज फ्लॅजेला अँड थर्ड वन इज द सुडोपोडिया. सिलिया म्हणजे काय आहे, सपोज अशा प्रकारचा एक ऑर्गॅनिझम्स असेल, या ऑर्गॅनिझम्सला हेअर लाईट जे आउटग्रोथ असतात त्यांना काय म्हणतात, इट इज कॉल्ड ॲज सिलिया. देन फ्लॅजेला, suppose this is a suppose structure of one of the organism and it has whip like outgrowth, it is called as flagella. And pseudopodia means outgrowth अशा प्रकारे असेल then it is called as pseudopodia. म्हणजेच काय, जर मोटाईल ऑर्गॅनिझम्स असेल तर लोकोमोशन टेक्स प्लेस बाय लोकोमोटरी ऑर्गन्स. लोकोमोटरी ऑर्गन्स कोणते कोणते आहेत तर फर्स्ट ऑर्गन्स इज सिलिया, सेकंड वन इज फ्लॅजेला अँड थर्ड वन इज सुडोपोडिया. देन रिझर्व्ड फूड मटेरियल इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजेन. Reproduction in case of kingdom Protista takes place asexually by binary fusion and sexually by the process involving cell fusion and zygote formation. Male gametes and female gametes they unite to form zygote. These organisms show a link with eukaryotic organisms like plantae, fungi and animalia. दे हॅव व्हेरियस मोड्स ऑफ न्यूट्रिशन्स. यांच्यामध्ये न्यूट्रिशनचे प्रकार आहे. मग कोणते आहेत न्यूट्रिशनचे प्रकार तर फर्स्ट इज सम ऑफ द ऑर्गॅनिझम दे आर इन्क्लुडेड इन किंगडम प्रोटिस्टा. दे आर फोटोसिंथेटिक ऑटोट्रॉप्स. ऑटोट्रॉप्स मीन्स वॉट, ऑटोट्रॉप्स मीन्स दे प्रिपेअर देअर ओन फूड. जे ऑर्गॅनिझम स्वतःचं स्वतः तयार करतात त्यांना आपण ऑटोट्रॉप्स म्हणतात. सो इट इज दे आर ऑल्सो नोन ॲज द चीफ प्रोड्युसर्स इन ओशियन. सेकंड न्यूट्रिशन जे आहेत ते नॉन फोटोसिंथेटिक हेटरोट्रॉप्स आहेत. हेटरोट्रॉप्स मीन्स दे डू नॉट प्रिपेअर देअर ओन फूड. डू नॉट प्रिपेअर फूड, दे आर कॉल्ड ॲज हेटेरोट्रॉप्स. मग हे कोणते असतील नॉन फोटोसिंथेटिक हेटेरोट्रॉप्स, दे आर कॉल्ड ॲज झू प्लॅन्क्टॉन्स. मीन्स जे ॲनिमल्स आहेत फ्लोटिंग ऑन द सरफेस. अँड प्रोटोझॉन्स जे आहेत दे फीड ऑन अदर प्रोटिस्टा, दे डू नॉट हॅव सेल वॉल. म्हणजेच काय, ते हेटेरोट्रॉप्स आहेत. ते कोणावर डिपेंड आहे, अदर प्रोटिस्टावर डिपेंड आहे. त्यांच्यामध्ये कुठलीही सेल वॉल नसते. असे जे असतात त्यांना आपण नॉन फोटोसिंथेटिक हेटेरोट्रॉप्स म्हणतात. म्हणजेच काय, इन केस ऑफ किंगडम प्रोटिस्टा देर आर टू टाईप्स ऑफ न्यूट्रिशन. फर्स्ट इज ऑटोट्रॉप्स अँड सेकंड वन इज हेटेरोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन. पॅरासाइट्स. Parasites mean they depend on other organisms. They are called as parasites. Some are parasites in other animals and some live symbiotically in guts of animals. Like termites, wood-eating cockroaches, where they digest cellulose, hence they are acts as a decomposers. जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्या इंटेस्टाईनमध्ये पण काही पॅरासाइट्स राहतात. काही प्रोटिस्टा त्यामध्ये पण असू शकतात. त्यांना आपण पॅरासाइट्स म्हणतात. म्हणून त्यांना जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते सेल्युलोज डायजेस्ट करतात. हेन्स ॲक्ट्स ॲज अ डिकम्पोजर्स. दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ किंगडम प्रोटिस्टा. फर्स्ट इज सम ऑफ द ऑर्गॅनिझम्स
look like a plant like. So it is called as photosynthetic protista or plant like protista. Some of the organism they look like animals, so it is called as animal like protista. Some are fungi like protista. फोटोसिंथेटिक प्रोटिस्टा. फोटोसिंथेटिक म्हणजेच काय आहे की प्लांट लाईक प्रोटिस्टा आहे. म्हणजेच काय दिस प्लांट लाईक प्रोटिस्टा म्हटल्यानंतर आपण काय म्हणू दे प्रिपेअर देअर ओन फूड. This plant-like protista again divided into chrysophytes, dinoflagellates and euglenoids. Chrysophytes, dinoflagellates and euglenoids. First is chrysophyte, dinoflagellates and euglenoids. Animal-like protista are called as protozoa and fungi-like protista are slime modes. Again, protozoa are classified into the amoeboid protozoan, flagellated protozoans, ciliated protozoans and sporozoans. Amoeboid protozoan example is amoeba. Flagellated protozoan example is trypanosoma. Ciliated protozoan example is paramecium and sporozoans example is plasmodium. So let us discuss chrysophytes in details. This is the plant-like protista. First is chrysophytes. हे जे chrysophytes are, they are included in plant-like protista. Why? Because they prepare their own food. They are called as phytoplanktons. They are called as phytoplanktons. They are microscopic and photosynthetic. Means they prepare their own food. They float on water current. So they prepare their own food. So they are called as producers in oceans. Examples of chrysophytes is diatoms and slime modes. Then dinoflagellates. Dinoflagellates, they are marine and photosynthetic. Cell wall is made up of cellulose. They are also called as producers in ocean. They appear yellow, green, brown, blue or red pigments. They have two unequal flagella. By dinoflagellate, they release toxins by them and can kill other marine organism. Example of dinoflagellate is Gonilax. Gonilax is one of the example of dinoflagellate. And third one is euglenoids. It is also unicellular and free-living organism. They are found in fresh water. They lack cell wall but having tough covering of proteinaceous pellicle. They have two flagella, short and long. This flagella takes place by for locomotion. They are heterotrophic in absence of light. So they do not prepare their own food, but they are autotrophic in presence of sunlight. Example, Euglena. युग्लिना हा हेटोट्रॉपिक पण आहे ऑटोट्रॉपिक पण आहे. जेव्हा सनलाईट आहे त्यावेळेस तो ऑटोट्रॉपिक असतो अँड देन इन अब्सेन्स ऑफ लाईट दे आर हेटेरोट्रॉपिक. दीज आर प्लांट लाईक प्रोटिस्टा. Protista is the fungi-like protista. This protista, they are saprophytic protist body. Saprophytic means they depend on dead and decaying organic matter. जे कुजलेले पदार्थ यांच्यावर डिपेंड असणारे त्याला आपण सॅप्रोफिटिक म्हणतो. They found on decaying leaves. They form aggregations to form large cells mass called as plasmodium. Under unfavorable condition, this plasmodium differentiate and forms fruiting bodies bearing spore at its tip. Spores have true cell wall. Spores are dispersed by air current. They can survive for many years under adverse condition. जशी ही कुठलीही ॲडवर्स कंडिशन असेल तरीही ते फंजालाईक प्रोटिस्टा सर्वाईव्ह होऊ शकतात. फंजालाईक प्रोटिस्टामध्ये स्पोर्स प्रेझेंट्स असतात. अंडर अनफेवरेबल कंडिशन्स ते प्लाझ्मोडियमच्या स्वरूपात असतात. म्हणजे प्लाझ्मोडियम म्हणजे काय की लार्ज सेल मास अशा प्रकारचा सेल मास फॉर्म करतात. त्याला आपण प्लाझ्मोडियम्स म्हणतात. ठीक आहे. This is the fungi-like protista. Next is protozoans. All protozoans are heterotrophs and they live as predators or parasites. Each protozoan is capable of functioning as an independent unit, performing all vital activities of life. They are found in all environments.
there are four major groups. First is amoeboid protozoan, second one is flagellated protozoans, third one is ciliated protozoans, and fourth one is sporozoans. In case of amoeboid protozoans, first one is amoeboid protozoans. These amoeboid protozoans, they can found in fresh water, seawater, or moist soil. They do not have a definite shape. They have called as pseudopodia, or it is also called as the false feet, by which with the help of this pseudopodia they can move and capture their prey. They can extend this pseudopodia in any direction for locomotion and engulf prey. For example, amoeba. हा जो अमिबा आहे हा प्रोटोझॉन आहे फाउंड इन फ्रेश वॉटर. याला एक डेफिनेट शेप नसतो, त्याला एक डेफिनेट शेप नाही आहे बॉडीला, पण त्यांना सुडोपोडिया आहे. त्या सुडोपोडियाला म्हणतात फॉल्स लेग्स. विथ द हेल्प ऑफ दिस फॉल्स लेग दे कॅन मूव फ्रॉम वन प्लेस टू द अनदर प्लेस. दॅट मीन्स लोकोमोशन टेक्स प्लेस, अँड विथ द हेल्प ऑफ दिस pseudopodia they capture their prey. Second one is flagellated protozoan. Flagellated protozoan, they are free living or parasitic. They have rigid semi-rigid covering called pellicle that gives flexibility to the organism. They have flagella. With the help of this flagella it helps for locomotion. The parasitic forms cause disease in humans and animals. Example of flagellated protozoans is trypanosoma. हा जो ट्रायफॅनोसोमा हा काय करणार आहे, इट कॉजेस स्लीपिंग सिकनेस इन मॅन. These are the two example of protozoan. Next protozoan is ciliated protozoan. They have characteristic shape. They are all aquatic and they have cilia all over their body. They have an oral groove that leads into the cavity called as gullets. Then the coordinated movement of rows of cilia causes the water laden with food to be stirred into the gullet. Food is digested in the food vacuoles and undigested waste is thrown out from the anal pore. This is one of the example of ciliated protozoan. Example is paramecium. The diagram is paramecium.